हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. प्रयागवेणी सकळा हराच्या पादारविंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझविनी शंभो मज कोडधार. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शलिवान शके 1947 कार्तिक मास मासिक शिवरात्री मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. या व्रतासंबंधी महत्वाची माहिती आणि पूजाविधी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. शिवभक्तांनी शिवरात्री काळात खालील नियमांचे पालन अवश्य करावे. शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येते. या व्रताचे उद्यापन मात्र किमान 14 वर्षाच्या व्रताचरणानंतर करावे लागते. विशेष पूजा साहित्य यासाठी लागणार आहे. खडीसाखर, गंगाजल, आसन, एका तांब्यात शुद्ध ताजे पाणी, अभिषेक पात्र, पळी भांडे, तामन सफेद सोवळे, बेलपत्र, भस्म वा विभूती, अखंड अक्षत, सफेद फुले, धूप, दीप, कापूर, जानवे जोड, कच्चे दूध, पंचामृत, तांबूल, दक्षिणा व श्रीफळ इत्यादी. सामान्य सेवांच्या देवघरात पंडितांमार्फत जागृत शिवलिंग विधिवत प्राणप्रतिष्ठित केलेले असावे. यावर रोज रुद्राभिषेक कुटुंब प्रमुखामार्फत होत असावा. शिवलिंगाभोवती नागाचे वेटोळे असावे. समोर शिवाचे वाहन नंदी असावे. शिवलिंगावर सतत जलधारा रात्रंदिवस पडत असावे. असे शिवलिंग आपल्या वास्तूत ईशान्य भागात असावे. सेवा खंडित होता कामा नये अशी धार्मिक मांडणी असेल तरच मध्यरात्री निषिद्ध काळात सामान्य सेवाने विधिवत अभिषेकयुक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला करावी. आपण जर वीरशैव लिंगायत समाजाचे असाल तर शिवाचार्यामार्फत विधिवत मुहूर्त समय दीक्षा घेतलेली असावी. तसेच शिवलिंग व शिवमंत्र त्यांच्याकडून प्राप्त झालेले असेल. आपणाकडून या इष्टलिंगावर रोज रुद्राभिषेक होत असेल, गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असेल तरच मध्यरात्री निषिद्ध काळात वीरशैवाने विधिवत अभिषेकयुक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला आपल्या घरीच संकल्प सोडून करावी. अन्यथा दोघांनी अर्थात सामान्य व वैरशैवांनी जवळचे जागृत शिवमंदिर मध्यरात्री पूजेपुरते आपणास मिळत असेल तर पाहावे. सामान्य सेवांना मात्र अशोच नियमांचे पालन करावे लागते. अशा वेळी त्यांनी माळविना मानसिक मंत्र जप व ध्यान धारणा मात्र अवश्य करावे. वीरशैवांना मात्र पंचसुतकाचा दोष लागत नाही तरी पण सर्व पूजा कर्मकांड पूर्ण शुचिर्भूत होऊन करावे. शिवरात्र तिथी रात आज सकाळी 7:13 ते बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी 9:44 हजर आहे. उपवास आपण मंगळवारच्या सूर्योदयापासून ते पुढील सूर्योदयापर्यंत करणार आहोत. शिवलिंग पूजन वेळ रात्री 11:55 ते 12:43 या निषिद्ध काळात करा. आजच्या स्थानिक सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करावा. उपवास काळात फळे व दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटा मिठाचे पदार्थ सेवन करू नका अन्यथा आपला उपवास पाटेल. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र वा पंचाक्षरी षडाक्षरी शिवमंत्र वा मंत्र जप माळेबना दिवसभर जपत राहा. काम, क्रोध करणे व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. पूजा कुठेही करा, घरी किंवा मंदिरात अंतर्बाह्य शुद्धी करूनच करा. पांढरे सोहळे परिधान करा. शिवलिंग पूजा रुद्राभिषेक युक्त विधिवत संकल्प सोडून करावे. आजच्या पूजेसाठीचा संकल्प असा आहे. हर ओम शिवा शिवा शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मा द्वितीय परादेशात वराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते शंभुदीपे भरतवर्ष भारतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक जटामध्ये शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्ष भौम वासरे स्वाती नक्षत्र सौभाग्य शकुनी करणे शिवरात्री शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न निकडा मूळ पात्र दुर्दक्षय द्वारासी पार्वती पद्मेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार अष्टलिंग पूजा संकल्प या ठिकाणी संपला आहे. जागा शुद्धीसाठी गंगा जलात थोडे पंचगव्य मिसळावे. आपण पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालू शकता. शुद्ध ताजे जलात थोडी गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी टाकू शकता. पूजेत लिंगाष्टक म्हणा. शिवाच्या 108 उच्चार एक बेलपत्रासह करा. आरती करा, कापूर आरती करा, घालीन लोटांगण घ्या, कडी साखरेचा नैवेद्य दाखवा, प्रदक्षिणा घाला, नमस्कार करा, क्षमा प्रार्थना करा.
माळेविना मंत्र जप करा. यानंतर पूजेतील अभिषेकाचे तीर्थ व प्रसाद महाप्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करा. मध्यरात्रीची पूजा कुठेही करण्यास आपण असमर्थ असाल तर रात्रभर केवळ शिव मंत्र जप व ध्यान धारणा करावी. संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिवगान करा. शिवभजन कीर्तन करा. शिवपाठ करा. शिवस्तुती व शिवमहिमा स्वतः पठण करा. यानंतर थोडी शिव ध्यान धारणा देखील करा. ब्राह्मण व लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवे जोड भस्म वडे रुद्राक्ष मिळवा दक्षिण इत्यादी. गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र आणि गरजेच्या वस्तू दान करा. यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देवपूजा कर्म काढल्यानंतर उपवास सोडवा. अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आपल्या नवे पुण्य जमा करा व सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिव. धन्यवाद मित्र. इथे शिवांत